दक्ष पोलीस टाइम्स आणि मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत होणार दाखल. संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित होणाऱ्या दक्ष पोलीस टाइम्सचे नवे स्वरूप, नव्या दालनाचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी. ठिकाण गाळा नंबर 1, 2, 3 सुयश अपार्टमेंट्स, सिडके कॉलनी, सिबल फर्निचर जवळ, नाशिक. दक्ष पोलीस टाइम्स सोबतच दक्ष पोलीस न्यूज, नाशिक पोलीस टाइम्स, रयतेचा आवाज, नाशिक विकास या माध्यमातून पत्रकारितेत पुन्हा एकदा दमदार पाऊल. दक्ष मीडिया ग्रुपचे प्रेरणास्थान, संस्थापक तथा खलाणे गावचे माजी सरपंच माननीय विजयजी टाटिया, समाजमनाचा आरसा बनलेल्या निर्भीड निपक्ष वाटचाल करणाऱ्या दक्ष मीडिया ग्रुपची पुन्हा जोरदार आणि दमदार सुरुवात. कार्यक्रमाला अवश्य यावे, आम्ही आपली वाट पाहतोय. स्वागतोत्सुक तुषार बाफना, मनोज टाटिया, किरण सावंत आणि मयूर टाटिया. कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट भूषण टाटिया आणि ॲडव्होकेट भाग्यश्री टाटिया मुथा. झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. तहसील कार्यालयाची दलाली बंद करा. धुळ्यात शिवसेनेने गळ्यात नोटा घालून केले आंदोलन. धुळे जिल्हा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात एजंट व शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामान्य नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करीत आज शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. गळ्यात नकली पैशांच्या माळा घालून पुरवठा विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेशन कार्ड नूतनीकरण, नाव समावेश, श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात दलालांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आज जिल्हाधिकारी महोदयाने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. आमच्या दोन प्रमुख मागण्या याच्यामध्ये अशा होत्या की धुळे तहसील तालुका कार्यालयामधलं पुरवठा खातं आणि संजय गांधी निराधार योजनेचं धुळे शहराचं ऑफिस, या दोघं ऑफिसमध्ये अक्षरशः दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जर काम करायचं असेल तर दलालाच्या माध्यमातून या ठिकाणी काम होतं. या ठिकाणी जीर्ण झालेलं रेशन कार्ड असेल, या ठिकाणी नवीन रेशन कार्ड असेल, विभक्त रेशन कार्ड असेल, श्रावणबाळाची योजना असेल, अपंगाची योजना असेल, ज्या काही योजना असतील, श्रावणबाळ योजना जर तुम्हाला करायची असेल सर्वसामान्य नागरिकांना 5 ते 7 हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात. रेशन कार्डामध्ये नवीन रेशन कार्ड करायचं असेल, तुम्हाला धान्य मिळवायचं असेल 3 ते 5 हजार रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात. सर्वसामान्य नागरिक त्या कार्यालयामध्ये खेटा मारून मारून थकतो आणि त्याचाच फायदा हे दलाल घेऊन त्या ठिकाणी पैशांची मागणी करतात आणि त्यांचं काम प्रशासनाच्या संगनमताने त्या ठिकाणी चालतं. शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे. शासनाने दलालांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देण्यात आलाय. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा भ्रष्ट यंत्रणेचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.